पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या प्रचारामध्ये आता अस्सल खुमार चढू लागला आहे. प्रभाग 11 मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार आणि आमदार जे मंत्रिपद सुद्धा भूषवत आहेत, प्रभागातील एकनेक गल्लीबोळ पिंजून काढत आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यात आघाडीवर आहेत. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी ते घरचं कार्य असल्यासारखे झटताना दिसून येत आहेत. पाटील यांच्या प्रचार यात्रेची सुरुवात पौडफाटा येथील देवीच्या मंदिरापासून सुरू झाली. केळेवाडी, हनुमाननगर अशी मार्गक्रमणा करत प्रचार यात्रेचा समारोप सुतारदऱ्यातील 4 नळ चौकात करण्यात आला. पाटील यांच्या या उत्साही प्रचार यात्रेला नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद अत्यंत प्रफुल्लित करणारा दिसत होता. थोड्या थोड्या अंतरावर नागरिक त्यांना थांबवून शुभेच्छा देत होते. पाकळ्यांची उधळण, ओवाळणे, हार घालणे अशा सांस्कारिक पद्धतीने नागरिक त्यांच्याप्रती आदर व्यक्त करत होते. प्रचार यात्रेच्या समारोप स्थळी पोहोचण्यास मंत्री चंद्रकांत पाटील यांना जवळपास 3 तास उशीर होऊन सुद्धा जमलेले नागरिक त्यांची वाट बघत थांबले होते. तेथे पोहोचल्यावर पाटील यांचे जल्लोषात पण आदरपूर्वक स्वागत करण्यात आले. उपस्थितांमध्ये महिला आणि मुलींची संख्या लक्षणीय होती. पाटील यांनी तेथेच गाडीच्या टपावर उभे राहून आपल्या लागवी वाणीत छोटेखानी भाषण करत तेथील उपस्थितांची मने अलगद जिंकली. भाषणानंतर खाली उतरत मंत्री पाटील गर्दीत मिसळले आणि सर्वसामान्यांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. आपल्या लाडक्या आजोबांची वाट बघत तेथे थांबलेल्या लहानग्यांना चॉकलेट्सचे वाटप करत पाटील यांनी आपल्या संवेदनशीलतेचे प्रमाणच दिले. 2019ला मी आलो. माझ्या राष्ट्रीय अध्यक्षाने म्हटलं की तू कोल्हापूर कळलं तुम्ही सुद्धा आमदार होतो, अजून आमदार झालो असतो. ते म्हणाले बिलकुल नाही, पुरा मी आलो. मी नवीन होतो. अनेकांनी आरोप केले की बाहेरून आले. मी शांतपणे प्रचार करत राहिलो. तुम्ही मला भरपूर मतं दिली. 26,000 मताच्या मताधिक्याने मी विजयी झालो. पण मी निर्णय केला की येत्या 5 वर्षामध्ये असं काम करेन की या कोथरूडमध्ये घराघरांना वाटलं पाहिजे की दादा माझ्या घरातला मी ते केलं. त्याचं बक्षीस तुम्ही मला दिलं. मला 1,59,000 मतं मिळाली. ती महाराष्ट्राची क्रमांक 4ची मतं आहे. माझं मताधिक्य 1,12,000. माझ्या समोर उभे राहिलेले मोकाटेला 45,000. ते राहतात त्या बूथवर सुद्धा ते माहिती देते. ते राहतात त्या गल्लीमध्ये लोक त्यांना मतं देणार. कारण मी तुमचं प्रेम मिळवलं. मी तुमच्यासाठी काम. पण मानसी असेल की त्या मानसीच्या माध्यमातून योगाचे क्लासेस आपण सुरू केले. आता 43 क्लासेस आपले झाले. 2300 मुली आणि महिला रोज योगाच्या क्लासला येतात. योगा झाल्यानंतर त्यांना पौष्टिक खाणं मिळतं. दर महिन्याला सॅनिटरी नॅपकिन मिळतात. वाढदिवस साजरा केला जातो. वाढदिवसाची भेट वस्तू दिली जाते. दर 3 महिन्याने ब्युटी पार्लरला जाणं फ्री आहे. दर 6 महिन्याने डेंटिस्ट कडून दात क्लीन करून फ्री आहे. का? तर माझ्या घरात माझी मुलगी असेल तर तिची मी काळजी घेतली असते ना. त्या सगळ्या माझ्या मुली आहेत. 2300 संख्या आता झाली. परवा रथसप्तमी निमित्ताने 2300 जणांनी 11 सूर्य नमस्कार घालायचे असं म्हणून महालक्ष्मीवर आपण घेतलं. काय चित्र होतं. सगळ्या जणी वेल ड्रेस, 2300 जणी सूर्य नमस्कार. 1 तास भजन होतं. हे दादा आता बंद करणार. आता निवडून आले. 12 महिने झाले, काही बंद नाही केलं. उलट नवीन गोष्ट सुरू केली. मुलींना लाठी काढीचा प्रश्न. 4,000 मुली झाल्या. 4,000. मी त्या ताईला अनुराधा इटकेला टार्गेट दिले. 5,000 मुली पाहिजे. मग आपण SP कॉलेजमध्ये सगळ्यांना घेऊन जाऊ. प्रत्येक जणी आपल्या घरातून वेल ड्रेस पाठी घेऊन निघणार आणि सगळ्या जण जाऊन SPच्या ग्राउंडवर 1 तासभर प्रत्येक जण आपल्याला जे शिकवलं ते बघणार. हो, गल्ल्या ते तुमच्या मुलीकडे शिट्ट्या मारणार आहेत ना, त्याची झोप उडेल. झोप चांगलं पर्समध्ये राहिलं. अशी फोल्डिंगची काठी आता भेट देणार आहे. ती काठी स्कूल काढेपर्यंत ते पोरला करणार नाही. हे पर्समध्ये काठी आहे. ती काढली की काठी झाशीची राणी. माझ्या घरामध्ये माझी मुलगी जे मागे ते मी देणार असेल
तर मला माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक जणी, माझ्या मुली, माझ्या बहिणी, माझ्या वहिन्या, माझी आई, माझी काकू, माझी मावशी आहे, हे सगळं करत असताना कधीही मधल्या काळामध्ये निवडणुका सोडून आम्ही मतविद्या काय पाहिजे ते या कार्यालयात या, मृत्यूचा दाखला, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला सगळं फ्री. पण आता निवडणूक आहे, 4 जण उभे आहेत, प्रत्येकाला मी माहिती देणार आहे की त्यांनी आपली ओळख करून द्यायची, म्हणजे त्या निमित्ताने सगळ्यांना नमस्कार करतील. मला वाटतंय की 4 नाही देता येणार, मी 3च देऊ नका. माझं काही तुम्हाला सक्ती नाही आहे, मी कुठली योजना बंद करत असला माणूसच नाही, मतासाठी मी काय करत. पण 4च्या 4 मला कमळावर होतं, 4च्या 4. मला या पुणे महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा मला भारतीय जनता पार्टीचा महापौर करायचा आहे. जसा मुरलीधर खासदार झाला, मंत्री झाला, तसा मुक्ताताई टिळक होत्या, अशा आरक्षण काय पडेल माहिती नाही. महिला पडला तर माझी एखादी झाशीची राणी महापौर होईल, ओबीसी पडला तर माझा ओबीसी एखादा भाऊ किंवा बहीण महापौर होईल, मला माहित नाही कोण होईल. आता तर माझ्या घरात तर मी कधी कोणाला तिकीट दिलं नाही आणि देणार नाही. माझ्या घरातलं कोणी माझ्या विरोधी उभं राहिलं, बायको तरी म्हणे की तू विरोधी आहेस, मी तुला पाडणार. आणि त्यामुळे जे कोणी उभे राहिले ते मला निरोप पाठवत आहेत अख्ख्या शहरामध्ये. त्याला असं काय करणार, तुम्ही खूप प्रेमळ आहात, तुम्ही एवढ्या आमच्या कृपा करा. म्हटलं मी पक्षावर प्रेम अधिक, भारत मातेवर प्रेम अधिक करतो, माझ्या कमळ चिन्हावर प्रेम अधिक करतो. उरलं शिल्लक राहिलं तर तुम्हाला प्रेम. त्यामुळे मी विनंती करायला आलोय की 4 मतं मला हवी आहे. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.